नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? एकदम मस्त ना? लाईव्ह येण्याचं कारण तुम्हाला दाखवायचं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकारी विभाग नेमकं कसं काम करतात. तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणतात ना की दादा कशाला बोलत असतो, पण या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या प्रत्येक गावात, शहरात, जिल्ह्यात, तालुक्यात खूप सारे सरकारी अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी सरकारी तिजोरीमधून पैसा घेतात आणि त्या सरकारी तिजोरीमध्ये जनतेचा पैसा असतो. कालचा प्रॉब्लेम तुम्ही बघितला की एक पोलीस कर्मचारी अंबाजोगाईमध्ये जी वनविभागाची पडीत जमीन आहे, ज्याच्यावर झाडं पण नाहीत, त्या डोंगराळ भागामध्ये झाडं लावत असताना तिथल्या स्थानिक वन अधिकाऱ्यांनी त्यांना अडवलं. मग त्यांना अडवल्यानंतर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांच्या डोळ्यातलं पाणी सांगत होतं की त्यांना निसर्गाबद्दल किती कळवळ आहे. विशेष म्हणजे हे पोलीस अधिकारी जे आहेत हे काही कोणते करप्ट पोलीस ऑफिसर नाही आहेत. ते अभिमानाने सांगतात की मी आजपर्यंत 1 रुपयाचीही लाच नाही घेतली. मग मी तिथल्या स्थानिक ज्या मॅडमनी त्यांना अडवलं होतं त्यांना फोन लावला तर त्यांनी सांगितलं की हा रॉंग नंबर आहे. म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या, काही हरकत नाही. मग बीड जिल्ह्याचे जे उपविभागीय किंवा बीड जिल्ह्याचे उपवन संरक्षक असतात ते आहेत, RFO म्हणतो आपण त्यांना, ते आहेत अमोल गरकळ. त्यांचा नंबर आम्ही काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या ऑफिसमधून सांगण्यात आलं की साहेबांचा नंबर देऊ शकत नाही, साहेब कोणाशी बोलत नाहीत. म्हटलं हरकत नाही साहेब, मे बी झाडांशी बोलत असतात. मला त्यांना फोन करून तक्रार करायची नव्हती, फक्त विचारायचं होतं की त्या जागेवरती वन विभाग कधी झाडं लावणार आहे, कारण त्यांचंच काम आहे ते. मग हा जो नंबर आहे आपण ट्राय करूया. आता हा नंबर आहे त्यांचा, आपण फोन लावून बघूया काय म्हणतंय बघा. If you record your name and reason for calling, I'll see if this person is available. नमस्कार साहेब, मी रविराज साबळे पाटील बोलतोय. आपल्याशी थोडंसं बोलायचंय, तुम्ही थोडा फोन उचलाल का? Thanks. Please stay on the line. हॅलो, नमस्कार अमोल गरकळ साहेब, रविराज साबळे पाटील बोलतोय. नमस्कार. बोला बोला. काल एक अंबाजोगाईच्या वन विभागामध्ये प्रॉब्लेम झाला होता, त्या संदर्भात बोलायचं होतं. वेळ आहे तुम्हाला? बोला बोला, एकच मिनिट. बोला ना. तिथं आपले एक पोलीस कर्मचारी आहेत पोटभरी साहेब म्हणून, ते वन विभागाच्या जागेवरती झाडं लावत होते. बर ते काही कोणता कब्जा करत नव्हते किंवा काहीच करत नव्हते. बर. पण तिथल्या स्थानिक वनरक्षकांनी त्यांना अडवलं, तुम्ही अतिक्रमण करताय म्हणून. मग त्यांनी ते काम माहिती ते रील मी आला मला तो काय तेच अंबाजोगाईचं ना, कालची घटना अंबाजोगाईचं. हा हा. त्यांना काय केलं आपण, त्यांना सांगितलं होतं की तुम्ही काय करा, जिथं पाणी आहे ना तिथं झाडं लावा, काय आपलं गार्डन वगैरे आहे तिथं काय. आता एक गोष्ट सांग, ऐका ना साहेब. नाही त्यांनी काय केलं, विदाऊट कन्सेंटचं न विचारता त्यांनी फेन्सिंगचं काम करणे. कसं असतंय, आज थोडं विदाऊट परमिशन नाही जमत ना काय. उद्या ते पाण्याच्या टाकीत येऊन टाकले, ते तसं नसतंय काय, असं डिपार्टमेंटला आहे ना. थोडं त्यांनी ना विचारलं पाहिजे ना, तुम्ही काय करणार काय नाही. उद्याच्याला कोणी कसं काम करणार. 2 मिनिटं बोलू साहेब, 2 मिनिटं फक्त. तिथल्या स्थानिक वन कर्मचाऱ्यांशी, इव्हन दो अंबाजोगाई पोलीस स्टेशनचे त्यांचे जे PI साहेब आहेत त्यांचं पण बोलणं झालं होतं. परमिशन तोंडी घेतली होती. दुसरी गोष्ट, झाडांचे रखवाली करण्यासाठी केलेली फेन्सिंग आहे,
त्याच्यामध्ये नाही, माझे त्यांनी म्हणजे ना- ऐका ना ऐका माझं ऐका मी पण माहिती घेतली त्यांची. त्यांनी पण मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही झाडं लावू नका, तुम्ही गार्डन जिथं आहे ना तिथं लावा, तिथं प्रोटेक्शन वॉल आहे, पाणी आहे, आपलं वन मजूर तिथं आहे काय. पण तरी त्यांनी काय केलं, दुसरीकडे घेतलं काय. पण मी त्यांना आता सांगितलं, त्यांना जर खरंच इच्छा असेल ना लावायची काय, तर मी त्यांना गायरन लँड आहे ना अवेलेबल करून देतो त्यांना काय. हा मी भरपूर त्याच्या जेवढं तुम्हाला पाहिजे मी जो त्यांना फोन केलेला आहे तो म्हणजे तक्रार करण्यासाठी किंवा कोणाची आता हे बघा नाही, वन नाही, ऐका ऐका नाही, नाही. माझं पूर्ण बघा 2च मिनिटं फक्त. हा. मी फोन याच्यासाठी केला, आता वन विभागाचे कायदे खूप कडक आहेत, ते तुम्हाला बी सांभाळणं भाग आहे कारण तुमची नोकरी आहे. पण म्हणजे मला तुम्हाला हे विचारायचं होतं की त्यांच्या बिहाफवरती वन विभागामध्ये अशी कोणती सुविधा आहे का ज्याच्यामध्ये आम्ही भाडे तत्वावरती तुमची जागा घेऊन झाडं लावू शकू? नाही तशी सोय नाही तशी काही. मग तुमच्या तसं provision कन्सर्नने नाहीये. तुमच्या provision कन्सर्नने नाहीये. त्यांना परमिशन भेटेल का? नाही परमिशन तसं नव्हती. कसं असतं, काही लोक इच्छुक येतात आमच्याकडे काय डॉक्टर लोकांचा ग्रुप असतो, काही एनजीओ स्वयंसेवी संस्था असतात काय. त्यांना आम्ही काय करतो, एक इथं तुम्हाला लावा झाडं, गार्डन आहे किंवा तुम्हाला इथं 100 झाडं लावायची आहेत, वाढदिवसानिमित्त झाडं लावायची तुम्हाला काय काय तर तुम्ही झाडं, आम्ही नाही म्हणत नाही कोणाला झाडं लावण्यासाठी काय, उलट चांगली कृती आहे ती काय. पण काय होतं, इंडिपेंडेंट जाणं, इंडिपेंडेंटच काम करणं, पण त्याच्यामध्ये कसं असतं, एक फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्टचा एक भंग असतो काय. आज उच्चाला त्यांनी केलं, उच्चाला पाण्यास टाकी करतील, तिथं हौद करतील काय काही अशा गोष्टी ज्या असतात ना, काय असतात, कोणी मनाच रोड तयार करेल, म्हणजे असं नसं व्हायला नको पाहिजे, म्हणून ते काय सर ऐका ना तसं असतं तर रविराजने तुम्हाला फोनच केला नसता. त्या ऐका सिंपल आहे, ऐका ना, पोटभरे साहेबांचा जो हेतू होता तो बघून तर मला वाटत नाही की त्यांना असं काही करायचं होतं. नाही आता ऐका, आता मी आमचे काही अनुभव असतील ना याच्या अगोदरचे साहेब. आता आम्ही पण थोडंसं डिपार्टमेंट आता काम करतो. आता एका शाळेने आम्हाला परमिशन मागितली काय, म्हणले मुलांसाठी खेळायचंय व आम्ही झाडं लावू, हे करू ते करू काय. आता हे दुसऱ्या जिल्ह्यातला विषय आहे काय, मी तिथं काम करत असताना काय आम्ही येस म्हटलो काय अक्षरशः आज तिथं आहे ना काय. आता मी फोनवर बोलतोय, मी मला माहित नाही आता काय हे, पण अक्षरशः त्यांनी तर पूर्ण कंपाऊंड टाकलं तिथं काय आणि ते आज तिथं आम्ही नोटीस आम्ही हे म्हणजे आपला गुडविल जो असतो ना तो राहतो बाजूला काय. हे भविष्यामध्ये बरं आम्ही त्यांना यांना सुद्धा आहे ना, आम्ही त्यांना गायरान त्यांना जर चांगले त्यांनी काम पण चांगलं हे बघा करतात. अमोल साहेब, मी तुम्हाला पोटभरे साहेबांची ग्वाही देतो, त्यांनी जर असा काही प्रयत्न केला तर सगळ्यात पहिला मी उभा राहील तिथं. असं नसतंय साहेब, माणूस बघून तुम्ही हे करत जावा. नाही आता मला त्याचं डिटेल एवढं ग्राउंडवरचं काय. अहो ते पोलीस अधिकारी आहेत साहेब, पोलीस अधिकारी आहेत. त्या माणसाने 1 रुपयाचा कुणाकडून काही खाल्लं नसेल. नाही विषय तसा नाही काय. आता स्कूलवाले सुद्धा पण आहेत ना काय, आधी असे अनुभव आमच्या पाठीमागे आहेत ना. बरं विषय तर अतिक्रमणचा त्याचा विषय नाही. बरं ते जाऊ द्या, ऐका ना माझी सिंपल मागणी, ते पोटभरे साहेबांचं बी जाऊ द्या. ती जी 100 एकराची किंवा खूप मोठी जागा आहे तो डोंगर, त्याच्यावर तुम्ही कधी झाडं लावणार आहेत तेवढं सांगा. हे बघ, आता आम्हाला वर्किंग प्लॅन आहे, लँड आहे आमचं, डिपार्टमेंटचे रूल्स अँड प्रमाणे आपण ते काम करत असतो टप्प्याटप्प्यात. कधी म्हणजे किती वर्ष लागेल त्याला? नाही आता ते तसं नसतं, आमच्याकडे भरपूर लँड असते, त्याच्या ते आमचं नियम ठरले असते त्याच्यामध्ये, कुठं घ्यायचं कुठं नाही घ्यायचं, या वर्षी कुठं घ्यायचे, पुढच्या वर्षी 10 वर्षानंतर कुठं घ्यायचं काय. त्याचे असं नसतं की ते आपण लँड खाली म्हणून लगेच घेतलं काय. आता आम्ही गेल्या वर्षी इको बटालियनला दिला आर्मीवाल्यांना काय, भरपूर 200 हेक्टर लँड काय त्यांना. आपण देत नाही असं नाही काय, आपण पण त्याचं गव्हर्नमेंट अग्रीमेंट बनतं, स्टेट गव्हर्नमेंट GR निघतं त्याचा काय. म्हणजे हे असं झालं, ऐका ना, लावतंय त्याला लावून द्यायचं नाही, तुम्ही लावणार नाही. नाही तसं नाही झाडं आम्ही लावलेत नाही ह्या वर्षी काय. कुठे लावले? पण काय झालंय, टिकलेत का ते? आता तुम्ही असे प्रश्न म्हणले तुम्हाला नाही हसायला नाही येत साहेब. ऐका ना, मी तुम्हाला फक्त फोन केलाय, ऐका ना, सिंपल गोष्ट आहे. तुम्ही जे कारण सांगतायत ना, आता झाडं लावा, हे लावली की कधी लावणार आहेत हे तर मी सामान्य भारतीय म्हणून तुम्हाला विचारू शकतो. तुम्ही मला एक सांगा, मी तुम्हाला प्रश्न करतो, त्याला त्याच्या घरापाशीच का लावायचे बरं तिथं काय कुठे? दुसरीकडे ऐका ना, त्यांनी स्वतःचं घर विकून, ऐका ना, स्वतःचं घर विकून दुसरी तिथे जागा घेतली. माहित नाही, हिस्ट्री मला माहित नाही त्यांच्याबद्दल काय. पण हे बघा, मी त्यांना सहकार्य, मी त्यांना आहे ना गायरान लँड तिथं त्यांना पास नाही, मी 10 हेक्टर त्यांना घेऊन देतो प्लांटेशन साठी काय. जिथं पाहिजे तिथं त्यांना. त्याच्यासाठी काय करावं लागेल? ऐका ना साहेब, तुम्ही जे हे वाक्य बोललात ना तुम्ही, ऐका ना,
हे जे वाक्य बोललात ना हे खूप चुकीचं होतं शेवटचं, की त्यांनी तिथंच काय घेतलं, त्यांना वाटलं की इथं झाडं लावू शकतो म्हणून त्यांनी झाडं लावायला आले. गोष्ट आहे ना, नाही तसं नाही. हा. त्यांना हे बघा, आता त्यांनी रिसर्च, मला काय म्हणायचंय, हा. आज आपण पार्किंगला जर जागा जर लावली, आपण एखाद्या बिल्डिंग खाली विचारतो बुवा, अहो काय? पोलीस इन्स्पेक्टर साहेबांनी परमिशन मागितली होती, ते हो म्हणले होते, नंतर अडवलं, कोणीतरी तक्रार केली असेल, असं थोडी हो. नाही तसं हा. नाही. तरी मी त्यांना मी त्यांना आहे ना गार्डन मध्ये त्यांना भरपूर झाडं लावून देतो, सांगतो भरपूर जागा आहे तिथं आपल्याकडे, काय. पण होतं कसं की आपला माणूस आहे तिथं, आपलं स्वतः प्रोटेक्शन आहे तिथं, पाणी आहे सगळं, आपण त्या ठिकाणी झाडं लावून तिथं थोडस जिथं सोय आहे तिथं काय. मग ते कधी उपलब्ध करून देतात, त्याच्यासाठी काय करावं लागेल आम्हाला? आणि ऑलरेडी त्यांना सांगितलं पण होतं तिथं गार्डन मध्ये जा तुम्ही, झाडं लावा भरपूर. हा, असं काही नाही की आपण त्याला विरोध केला त्यांना काय. हा, आज आपण पुन्हा त्यांना सांगू त्यांना काय. हा, आणि त्यांना जर खरंच आपण सहकार्य करू त्यांना काय झाडं लावण्यासाठी, असं काही नाही की आपण त्याला विरोध करतो काय. फक्त काय आहे की आज आपण एखाद्याला अशी पण विदाऊट परमिशन काम केलं, लावले झाडं, उच्याला ड्रीप टाकलं, उच्या फेन्सिंग तारेचं लावलं कुंपण, उच्याला जर त्याने अजून काही टाकी बांधली, काय होतं साहेब फॉरेस्ट ऐका ना, निदान झाडं तरी लावून द्यायची हो. पुढची त्यांनी टाकी बांधणं, त्यांनी पाण्याची सोय करणं, हा भाग खूप वेळचा होता. आम्हाला माहितीत ना, असे नाही ना, असं नाही ना, असं आता आम्हाला माहितीत हो, ना. तुम्ही बी लावणार नाही, तुम्ही अशी बरं. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही जे बोललात ना की काय म्हणतात त्यांनी तिथंच का जागा घेतली, तुम्हाला त्याचं उत्तर देतो. त्यांचं घर होतं स्वतःचं, त्यांनी ते घर विकलं. निसर्ग आवडणाऱ्या माणसानं त्याचं स्वतःचं घर विकलं आणि निसर्गाच्या सानिध्यात जागा घेतली, तिथं घर बांधायला चालू केलंय. मे बी आता ते भाड्याच्या खोलीत राहतात, त्यांच्याकडे पक्षी आहेत, प्राण्यांची ते सोय करतात. झाडं लावण्यासाठी तुमच्या जमिनीवरती त्यांनी मेहनत घेतली, झाडं बी लावली. ते फेन्सिंग, आता झाडं टिकवण्यासाठी ऐका त्यांनी एकदा तरी थोडं रिसर्च प्रमाणे एखादं ऍप्लिकेशन देऊन काहीतरी, असं नाही ना उद्या विहीर खातील तिथं, काही भंग करतील तिथं. तुम्ही तिकडं आम्ही इकडं आणि तिथं खाली, तसं नाही जमत नाही गोष्टी काय. बरं, तुम्हाला रितसर मागितल्यावरती देता का? पुढं रिसर्च लँड मिळणार नाही काय. नावावर नाही पाहिजे हो साहेब, झाडं लावायला पाहिजे. अहो झाड तसं नाही ना, पण उपच्याला तुम्ही लँड कुठल्या पर्पज साठी एखादं साधं, अहो तसं नसतं. हे फॉरेस्ट स्टेटस आहे, फॉरेस्ट ऍक्ट आहे त्याचे, काय विदाउट पर्पज असं कोणी काम नाही करू शकत बाहेरचे येऊन इथं. मग मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कधी लावणार आहेत त्या जागेवरती? हॅलो. मग तुम्ही लावा ना, त्यांनी नाही. तुम्हाला तर परमिशन आहे ना लावायची. लावू ना, आम्ही करू ना तिथं. कधी लावताल? लावू मी आता पुढच्या जून मध्ये लावू त्याच्यामध्ये नक्की. बघू ना आता. मी हे बघा कसं असतं त्याच्यामध्ये, तुम्ही आताच मला आता ते साईट कशी आहे काय आहे कुठं, आता मी जिल्ह्याच्या ठिकाणी बसून आता म्हणजे तुम्हाला साईट बी माहित नाहीत का कुठं कुठं वन विभागाच्या साईट आहेत? अहो तसं नसतंय ना. आता तुम्ही जिल्ह्यामध्ये जवळपास 30,000 हेक्टरचं लँड आहे आता. कुठलं मॅटर आहे, एक तिथं आता काल पण दुसरं मॅटर आलता एका ठिकाणी, काय रस्त्यासाठी काय गावातल्या, त्यांना पण आता गावातले वेगळे येतं का, पाईपलाईन साठी आहे विषय काय, नॅशनल हायवेचा रस्ता आहे. आता प्रत्येक ठिकाणी अशी जर अख्ख्या 30,000 हेक्टरचं लँडचं मी प्रत्येक ठिकाणी पाहू शकत नाही गोष्टी. पण तुम्ही ऐका ना, तुम्हाला तुमच्याकडे नकाशा तर असेल ना, इथं फॉरेस्टची लँड नकाशा नसतं कळते, त्याच्यासाठी वेगळे. मग तुम्ही फिरायला पाहिजे की नाही साहेब? तुमचं काम आहे ते बघणं. तुम्हाला सगळ्या लँड वगैरे माहित पाहिजे. काय नाही आता माझं काय काम आहे ते, आता ते मी पाहतो काय कसं आहे याच्यामध्ये. तुम्ही आता मी सांगितलं त्यांना की मी तुम्हाला लँड, त्यांना जिथं गायरा लँड पाहिजे तुम्हाला 5 हेक्टरची लँड अवेलेबल करून देतो त्यांना झाडं लावण्यासाठी. 100% द्या साहेब, कारण की हे बघा तुमचाच नारा आहे, झाडे लावा झाडे जगवा. एखादा व्यक्ती जर चांगलं काम करत असेल तर त्याला करून द्यायला पाहिजे. ऐका, आम्ही गडचिरोली चंद्रपूर ठिकाणी काम केले, आम्ही लोकांना आहे ना फार. आपण ऐका ना साहेब, मग इथं बी काही अडचण नव्हती काय, इथं बी काही अडचण नव्हती. मी तुम्हाला फक्त विनंती करायला फोन केलाय की साहेबांना, पोटभरे साहेबांना त्यांना मदतच करू बस. त्यांना ऐका ना, त्यांना काय म्हणतात ना, त्यांना मदतीचं नाही. हे बघा, निसर्ग वाचला तर माणसं वाचणार आहेत. निसर्गच वाचत नाही, झाडं तोडल्या जात आहेत.
लावणारा एखादा जर व्यक्ती भेटत असेल तर त्याला आपण बरं, बळ मला एक देणं सांगा, गरजेचं त्यांनी आहे. एवढे हे काही करू सर एखाद्या रेंज फॉरेस्ट ऑफिसरला तिथं स्थानिक जाऊन भेटला असता सर मला असंच करायचं बुवा. अहो कसं साहेब करू? काय भेटलाय करू? तुमच्या कसं मॅडमने असतं? त्या कसं माणसाला नसतं? शिव्या दिल्यात येतात. फक्त आता अहो, ते एक मॅडम राऊंड बाई माणसाची ऐका ना, बाई माणसाची मला इज्जत घालवायची नाही म्हणून मी तो उल्लेख केला नाही. नाही नाही असं नाही, असं कुणी कुठला स्टाफ आहे ना एकमेकाला कुणी शिवाय घालत नसतं, अहो, कुणी बोलत रेकॉर्डिंग नसतं. हे आहे आता कसं आहे साहेब, रेकॉर्डिंग ऐकू आहे. आता मला माहित नाही आता मला मी माहित नाही रेकॉर्डिंग ते करू का काय. मग पब्लिश? आता हे बघ आता मला माहित नाही काय कम्युनिकेशन केले बरं काय याच्यामध्ये यांचे काय हा नाही नाही असं नका करू. एखादा व्यक्ती जर चांगलं काम करत असेल ना अहो, तर आपण मला आता माझी चांगला विनंती आहे program तुम्हाला, घेतला पूर्ण जिल्ह्यामध्ये. ऐका ना एक थोडंसं. भारतीय नागरिक म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्याला हे दिलं पाहिजे, बळ दिलं पाहिजे. सहकार्य करतो आम्ही त्यांना आहे ना, त्यांना जमीन गायरन लँडवर आम्ही अवेलेबल करून द्यायचा प्रयत्न करू त्यांना मदत करतो. त्यांना 1 हेक्टर 2 हेक्टर 5 हेक्टर त्यांना काय प्लांटेशन करायचेत ना त्यांना आपण जागा उपलब्ध करून देऊ त्यांना काय हा आणि त्यांना ते झाडं जगवण्यासाठी परमिशन पण द्या, पाणी घालणं किंवा त्या जमिनीवर लक्ष देणं. ते गायरन लँड मी उपलब्ध करून दिली तर शासकीय विभागाची काय हा, तेच ना. आजूबाजूला काय तेच तेवढं करून द्या साहेब. मला काय म्हणतात ना, उपोषण नक्की, आंदोलन करायची वेळ आणू देऊ नका, कारण की काय मला ते नाही आवडत. तुम्ही सहकार्य कराल एवढंच. आम्हीच कोणाला त्रास देत नाहीये. काय असतंय थोडंसं डिपार्टमेंटचे रूल्स जे आहेत ना ते फक्त आम्हाला पालन करावं लागतं, दुसरा काही विषय नाही आणि याच्यामध्ये. इथून आणि पुढे त्यांना आहे ना, चुकीचं करणाऱ्यांसाठी बी नियम पाळताल तुम्ही असं मी गृहीत धरतो. परत कोणता प्रॉब्लेम येऊ देऊ नका माझ्याकडे. तेवढे द्या त्यांना लँड आज उपलब्ध आपलं करून. फर्स्ट टाइम बोलणं होतंय. मी तुमचे व्हिडिओ पाहतोय, मी तुमचं Yes. भाषण पण ऐकतोय. तुमच्यासारखे नवयुवक आहोत आम्ही सुद्धा विद्यापीठातले कृषी विद्यापीठातले आम्ही पण एकेकाळी नक्की चांगलं साहेब. काम तुम्हाला करतो. ऐका ना, आम्ही पण तुम्ही या- आरएफओ आहेत म्हणजे तुम्हाला निसर्गाचा मी सगळ्यात आरेपो नाहीये, जास्त. मी दिलं फॉरेस्ट ऑफिसर आहे, डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर आहे मी. हा. माझा नंबर तुम्हाला आरेपो म्हणून दिला असेल कदाचित ते काय मे बी म्हणजे तुम्ही तर अधिकारीच आहेत ना, अधिकारी आहेत ना फॉरेस्टचे. हो मला फक्त एकच सांगायचे, तुम्ही निसर्गाच्या साठीच काम करताय, त्याला वाचवण्यासाठी कोणी करत असेल तर प्लीज सहकार्य मला एक करा सांगा एवढीच तुम्ही आता विनंती. त्या व्यक्तीने थोडस अगोदर पुढे कोऑर्डिनेशन केलं असतं. एखाद्या आरेपोला एखादा स्टाफ नाही आपण समजा अडथळा करतोय बाबा सपोज काही बोलतोय, एखादा आरेपो आहे तिथं बाकी 2 लोक असतात किंवा त्यांनी असं थोडस कोऑर्डिनेशन किंवा असं थोडस लगेच रील बनवून टाकून देणं काय आहे याच्या मागे तसं अहो नाही. रडला तो माणूस, हो ऐका ना, त्याच्या समोर ऐका ना, मला एक गोष्ट सांगा. मला सांगा अशी रडून तसं नसतं ना, प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह करायचा असेल अहो, ना असतात माणसं हळवी. निसर्गासाठी पहिला हळवा माणूस बघितलाय म्हणून मी तुम्हाला फोन करायची हिंमत केली. निसर्ग तोडण्यासाठी माणसं पुढे अग्रेसर आहेत. मी त्यांना आहे ना गायरन लँड त्यांना मी पाहतो इतकं शासकीय विभागाची हा. त्यांना तिथं दाखवून त्यांना वाटत तुम्ही गायरन लँड आहे तिथं लावू शकतात ते काय दुसरीकडे किंवा त्यांना वाटलं की आपल्या फॉरेस्ट लँड मध्ये आपलं गार्डन आहे त्याच्या बाजूला तुम्ही किती काय झाडं लावू शकता तिथं काय तिथं आपला माणूस आहे तेवढं protection आहे काय सहकार्य करा साहेब, खूप उपकार होतील निसर्ग नक्की 100% वाचवण्यासाठी. बस काय वाटलं तुम्ही कॉन्फरन्स वरती घ्या मी त्यांशी बोलताना काय मी तुम्हाला त्यांचा नंबर पाठवतो, तुम्ही त्यांना एकदा फोन करून काय म्हणतात ना दिलासा देताल एवढी अपेक्षा आहे. मी कॉन्फरन्सला येऊ का? 1 मिनिट थांबा, चालू राहू द्या. हा द्या If you record your name and reason for calling, I'll see if this person is available. If you record your name and reason for calling, I'll see if this person is available. साहेब, तुमच्या फोनची सेटिंग वेगळी असल्यामुळे माझ्याकडून फोन लागत नाही. मी तुम्हाला नंबर देऊ का? तुम्ही लावा, कॉन्फरन्सला घ्या. नाही सेटिंग काहीच नाही माझी काय नाही, माझ्याकडून लगेच कट होतोय तुमचा फोन. ते तुमचं ते आहे ना, नाव सांगावं तुमचं लागतं मला काय त्यांचा नंबर.
Record your name and reason for calling. I'll see if this person is available. हॅलो. हा साहेब, हा घ्या त्यांना कंट्रोलसाठी घ्या. ऐका ना, तुमच्या फोनची सेटिंग वेगळी आहे. मी फोन लावला की तुमचा फोन कट होतोय. तर मी तुम्हाला नंबर सांगतो, तुम्ही लावा आणि मला कॉन्फरन्स लागेल. माझा नंबर द्या त्यांना, मी बोलतोय ठीक आहे. हा, नाही तर मला- अहो सर, समोर होऊन जाईल ना, माझं पण काम होऊन जाईल. हा, घ्या ना. काय बोलावं यांना, एक मिनिट. घाबरले. हा साहेब. त्यांचा नंबर बाउन्स होता त्यांचा काय. हॅलो. हा सांगा. 98-22-22. 51-32. ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को नंबर बिजी आहे त्यांचा. ठीक. डबल लावा ना. थांबा, मी लावतो. कट होतोय फोन. ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अभी ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे. रेकॉर्डिंग आपण झाली, प्रतीक्षा करू लिखितचं शकता काय? किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अभी दूसरे कॉल पर व्यस्त है. कृपया ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता. रविराज म्हणलं की जिथल्या तिथंच, लांब नसतं जायचं. 2 मिनिटं, मी सगळं क्लिअर करूनच जाणार, त्याशिवाय लाईव्ह बी बंद करत नाही. फक्त खड्डा राहतो, झाडं राहत नाही. तर ही आहे टीम गब्बर आणि ही आहे ताकद रविराज नावाची. ज्या व्यक्तीस आपण डायल केले हा हॅलो. हा साहेब, काय व्यस्त दाखवलंय बऱ्याच वेळापासून ते. 1 मिनिट थांबा. घ्या बरं तेव्हा. ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अभी दूसरे कॉल पर व्यस्त है. कृपया प्रतीक्षा करें या कुछ समय पश्चात प्रयास करें. The person you have called is speaking to someone else. You can wait आता or पोटभरे call again साहेबांना तिकडे later. काय इम्पॉर्टंट असेल बरं बोलायचं. ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता.
आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अभी दूसरे कॉल पर व्यस्त है। कृपया प्रतीक्षा करें या कुछ समय पश्चात प्रयास करें। द पर्सन यू हैव कॉल्ड इज स्पीकिंग टू समवन एल्स। यू कैन वेट और कॉल अगेन लेटर। ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे। आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता। आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अभी दूसरे कॉल पर व्यस्त है। कृपया प्रतीक्षा। हॅलो, पोटदरे साहेब, हा सर आपले जिल्हा वनसंरक्षक लाईनवर आहेत, त्यांना घेतोय लाईनवर. थँक्यू सर. अमोल सर, हा बोला. साहेब लाईनवरती आहे, पोटबरे साहेब. ओके. पोटबरे साहेब, पोटबरे साहेब, तुम्हाला साहेब गायरानाची किंवा तिथल्या एखाद्या वन विभागाच्या उद्यानाची जागा उपलब्ध करून देत आहे झाडे लावण्यासाठी. हो सर. तर तुमच्याशी बोलणं करून द्यावं म्हणून फोन केला. बोला तुम्ही. हो सर. हा, हे बघा, आपला उद्देश चांगला, तिघांचा पण उद्देश इंटेन्शन. हो सर. हॅलो, आवाज येतो माझा? हो येतोय आता. किती काय झाडं लावू शकतं तिथं काय? का होईल त्याचा बेनिफिट मिळेल. तिथं आपलं प्रोटेक्शन मजूर आहे, तिथं पाणी आहे, संरक्षण होईल, तिथं सगळ्या गोष्टी होईल काय. आणि आपण त्याला गेटअप येईल छान प्रकारे त्याला काय काय होतं तुकड्यात काम करण्यापेक्षा ना एक कंटिन्यू त्याच्यामध्ये काम केलं अजून त्याला अजून हे होते ना की ग्रीनरी वगैरे छान दिसून येईल काय. तुम्हाला वाटलं की अजून आपलं काम करायचं बुवा, मी तुम्हाला येऊन काम करून तुम्हाला गायरान क्षेत्र मी उपलब्ध करून देईल काय जून-जुलै मध्ये काय. तिथं आपण झाड लावू, सगळे ऑफिसर लोक, तुमचे जे ऍडिशनल जे एसटी मॅडम आहेत ना, तेसटी मॅडम वगैरे काय, आपण त्यांना बोलू तिथं काय जॉईंटली काम केलं ना तर चांगलं दिसून येतं काय होतं. खाली थोडं परस्पर काहीतरी खाली होतंय काहीतरी आणि ते काय अमोल सर, पोटबरे साहेबांचा जो उद्देश होता तो फक्त झाडं लावणे होता आणि तो जगवणे होता. झाडं लावण्यासाठी त्यांनी मेहनत केली आणि ते जगवण्यासाठी त्यांनी कंपाऊंड करायचा प्रयत्न केला, कारण आतमध्ये कोणी येऊ नये म्हणून. नाही, विषय काय होतो कुठं काय असतं त्यामध्ये, आता तेच होतं ना. मग थोडं काय असतं की आमची डिपार्टमेंटला काय झालं की आता आम्ही सांगतो की कोणाला आहे ना कुठल्या प्रकारचा रोड जाईल, परत परमिशन खाली इन्स्ट्रक्शन दिले असते मीटिंग मध्ये काय म्हणजे हे त्यांची चूक नाही, खाली कर्मचाऱ्यांची काय त्यांनी अडवलं काय. नाही, मी चूक म्हणतच नाही. मी काय म्हणत आहे तुम्हाला की याच्यामध्ये वन विभागाचे नियम आहेत, संविधान पाळणारे आम्ही सगळे आहेत. आणि काय की थोडंसं हे केंद्र शासनाचं जे आहे ना हे ऍक्ट असल्यामुळे हा काय एमएल सारखा नाही, स्टेट गव्हर्नमेंट सारखा. आम्हाला म्हणजे फार परमिशन द्यावं लागते, एका एकर मध्ये वर परमिशन द्यावं लागते वरती सेंट्रल गव्हर्नमेंट एमओ काय. कित्येक पुरुष असल्यामुळे ना मी तुम्हाला जागा चांगल्या ठिकाणी उपलब्ध करून देतो तिथं गार्डन शेजारी काय. तुम्ही ते काम करा. आपण उलट तुम्ही काय करा, मी त्याला अजून चांगला आता जे मी एका कॅपिटल सफारी आपण तिथं हे सुरू केलं की तिथं आपण सफारी तिथं काय. हो सर, तुम्ही ऐकलं असेल ना. ते त्याच प्रकारे आपण काम करतो. आपण त्या काळविटांना आपण सोलापूर मधून काय रिलीज केली, किती मोठा कार्यक्रम घेतला आमदार महोदयांसोबत काय. म्हणजे तिरके मॅडम नाही येऊ शकले, ते अडीच एसपी मॅडम त्या जानेवारी कार्यक्रम असल्यामुळे काय. अडचण ऐका सर, ऐका सर, अडचण काय माहिती का, माझी ताकद नाही पुरत कारण की मला ड्युटी असते. मी आहे ना, आता मी दुपारून ड्युटीला जातो. मी म्हणजे मला पोलिसला नाही. आपण डिपार्टमेंटचे लोक सोबत पोलीस डिपार्टमेंट असेल ना, महसूल असेल, फॉरेस्ट असेल, आपण सगळ्या डिपार्टमेंटचे आपण काय होतं की एकटं काम करण्यात जे अडचण येतात ना ते जॉईंटली केलं तर अजून त्याला चांगलं घेता येईल ना आपल्याला काय. ग्रुप मध्ये काय तर मी तुम्हाला मी शब्द देतो ना, मी करेन ना 100%. चालू आहे का अमोल साहेब? मी तुम्हाला त्यांचा नंबर पाठवतो, पोटबरे साहेबांना मी तुमचा नंबर पाठवतो. एकदा तुम्ही त्यांच्याशी भेटून घ्या पोटबरे साहेब आणि एकदा बोला. येस अमोल साहेब, धन्यवाद. काय अडचण आली तर परत फोन करेल. येस, थँक्यू. नमस्कार मंडळी, ही आहे टीम गब्बरची ताकद आणि मी उभी करत असलेली यंत्रणा. एक कॉल
प्रॉब्लेम सॉल्व. असं काही डायलॉगबाजी नाहीये, बट तुमच्या समोरच गोष्टी केल्या. मला असंच काम करायला आवडतं आणि मी असंच काम करत राहणार. मला कोणत्या पदाची गरज नाहीये मला काम करून घेण्यासाठी. रविराज नाव ऐकलं की त्या रविराज नावाच्या मागचा प्रामाणिकपणाच एवढं काम करतो की प्रत्येक जण त्या नावाला रिस्पेक्ट करतो आणि काम करून देतो. लेकरांनो, पोरांनो, माझ्यावर प्रेम करणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तींनो, मी असंच काम करत आलोय आणि असंच काम करत असणार. रात्री माझ्याकडे हा विषय आला, दुपारी 4 वाजेपर्यंत मी तो सॉल्व्ह पण करून दिला. साहेबांनी आश्वासन दिलंय पोटभरे साहेबांना काम करून देण्याचं. जर नाहीच दिलं तर आपण त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन घोंगडी टाकून बसूत, पण कामच करून घेऊत. एक तर आपण झाडं लावूत, नाहीतर त्यांना झाडं लावायला लावूत. चला, धन्यवाद. काळजी घ्या सगळे. इन्क्लाब जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.